नमस्कार. आजची रेसिपी खास त्या सगळ्यांसाठी आहे ज्यांना रोजच्या डब्याला भाजी काय बनवायची हा मोठा प्रश्न असतो. चला तर आज तुम्हाला मी सांगते आज कुठली भाजी आपण बघूया. 10 मिनिटात होणारी, आरोग्यदायी आणि डब्यासाठी मस्त टेकणारी मुळ्याची भाजी आज आपण पाहणार आहोत. साहित्य: 2 ताजी मुळे घ्या मोठे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 4-1 मिरच्या आणि तेल आणि मीठ व हळद. आज आपण चुलीवर करणार आहोत, मातीच्या मडक्यामध्ये. लसूण हा बारीक चिरून घ्यायचा, असा बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि या मिरच्या तुम्हाला जेवढा तिखट हवे आहे त्या हिशोबाने घ्या. याची 4 मिरच्या घेतल्यात मी, थोड्याशा लाल आणि हिरवट अशा, कारण भाजी आपण पिवळी टाईप करणार आहे, मसाला टाकणार नाही आहे. म्हणून या मिरच्या मी अशा उभ्या चिरून घेणार, म्हणजे जास्त तिखटही लागणार नाही आणि दिसायला छान वाटणार गार्निशसाठी. आता हा मुळा मी धुवून घेतलेला आहे, त्यामधून चिरून 4 भाग करून त्याचे तुकडे करायचे. जसं आपण छोट्या बटाट्यासाठी करतो ना, तसे तुकडे करायचे आहेत. हे असे तुकडे करायचे आहे. हे असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला. ताजा आणि मुळा शरीराला चांगलं असतं, जेव्हा पचनासाठी हा मुळा आपण वापरतो. शक्यता मुळा कोणाला आवडत नाही. मुळ्याचं नाव काढलं तर तोंड वाकडं होतं, पण ही चविष्ट भाजी आहे. एकदा तुम्ही करून बघा. ही भाजी डब्यासाठी पटकन होणारी आहे. आता हे बघा, हे मी पूर्ण चिरून घेतलेलं आहे. एक बाजू चूल पेटते आहे आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे. मी गरम करत ठेवलेलं आहे. ते गरम झालं का तेल लगेच गरम होईल आणि आपली भाजी 10 मिनिटात तयार होईल. आणि कुकरलाही तुम्ही 10 मिनिटात, कुकर नसेल आपल्या कढईमध्ये जरी केला ना तरी 10 मिनिटात होती भाजी. तेलावर जर करायचं असेल तर कुकरमध्ये करू शकतो आणि वाफेवरही आपण करू शकतो. हे बघा, आता ही मी भाजी सगळी चिरून घेतलेली आहे. आता मी आपलं मातीचं भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे. गॅस त्याच्यावर चुलीवर ठेवलेलं आहे. 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. हे 2 चमचे तेल टाकायचे. भांडं गरम झालेलं आहे. 2 चमचे तेल टाकलेत. आता त्याच्यामध्ये थोडंसं मी हिंग टाकणार आहे. तेल टाकून झालेलं आहे. आता हिंग बघा, थोडंसं हिंग आता टाकायचं आपल्याला. कारण हिंगाने कसं पोटाला बाधत नाही, त्याच्यामुळे कसं आणि टेस्ट पण येतं. त्याच्यामुळे कुठल्याही भाजीला शक्यतो हिंग टाकायचा प्रयत्न करा तुम्ही. आणि आज मी तुम्हाला सांगणार नाही की गॅस स्लो करा, कमी करा, कारण मी चुलीवर करत आहे. आता हिंग घेतलेलं आहे आणि हिंग टाकलेलं आहे. तर चुलीवरचं जेवण ना आज कमी पण करू शकत, जास्त पण करू शकत नाही. कमी प्रमाणात लाकडी लावली ना का तो दिसतो बरं होईल. आणि मातीचं भांडं आहे त्याच्यामुळे काय करपणार नाही आहे, जरी आग जास्त झाली असते तरी. आता हे हिंग तडतडले आहे, त्याच्यामध्ये आता हा बारीक चिरलेला मी लसूण मी टेचला नाही आणि पेस्टही केली नाही. बघा, हा लसूण मी कसा कापलेला आहे ना तसा टाकलेला आहे मी, कारण त्याचा जो एक फ्लेवर असतो तो वेगळा येतो जरा, आणि त्याचा वास ज्या भाजीला येतो ना सुरुवातीला तो छान वास येतो. हे बघा, तो जर असा लाल होईपर्यंत आपण तो परतून घ्यायचा आहे. या भाजीला जास्त काही सामान लागणार नाही. तेल आहे, हिंग आहे आणि लसूण आणि मिरची. थोडक्यात भाजी होणारी, 10 मिनटं लागणारी भाजी आणि डब्यासाठी तर बरीच सोपी भाजी आहे. बघा, आता लसूण तेलामध्ये लाल होत चाललेलं आहे.
जरा ढवळून घ्यायचं थोडं, म्हणजे जास्त करपून नाही द्यायचं आहे, ब्राऊन करून घ्यायचं. जसं वास आला का समजायचं लसूण शिजला आहे. आता त्याच्या मी आता उभ्या चिरलेल्या मिरच्या, तुम्हाला जेवढं तिखट लागेल त्या हिशोबाने टाका. हे बघा, लसूण बघा. आता ह्यामध्ये आपल्याला उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहे. त्याही मस्त भाजल्या जातील तेलामध्ये. आणि मी लाल आणि हिरव्या दोन्ही प्रकारचे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे कलर छान दिसतोय तो. आता लसूण पण भाजलेला आहे आणि मिरच्या पण बघा भाजल्या गेल्या, भाजत आहे. लसणाचा कलर पण किती सुंदर दिसते आणि मिरच्याही सुंदर दिसतात ते बघा. आता ह्याच्यामध्ये पाव चमचा मी हळद घेतलेली आहे. पाव चमचा हळद घेतली आहे. ती जरा परतून घ्यायची आपण थोडीशी. मातीच्या भांड्याचा एक फायदा आहे की ती करपत नाही म्हणून. आता हे बघा, हळद परतून झालेली आणि हा बारीक चिरलेला मुळा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तो आपल्याला 2 मुळाची भाजी बघा किती होते, 3 माणसं खाऊ शकेल एवढी भाजी होते. आता ती चांगली खालवर करून घ्यायची आपल्याला. परतून घेतली आहे बघा ही. आता आपल्याला चवीनुसार त्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा खालवर करून घ्यायचं आपल्याला. परतून घेऊन वर खाली करून घ्यायचे. आता बघा हळदीचा रंग कसा वर आले बघा, किंवा त्यात हिरवी मिरची, लाल मिरची किती उठवून दिसते बघा. ही भाजी असं वाटतं की बटाट्याची भाजी केली की काय. ही आहे मुळ्याची भाजी बघा. आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं शिजण्यासाठी, म्हणजे ते मुळ्याची भाजी जरा शिजेल. आणि आपण जर गॅसवर करणार असेल कढईमध्ये तर वरून वाफेवर पाणी सोडायचं, ती वाफेवर भाजी शिजते. पण हे तसं तर चुलीवर करते ना, म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून शिजून घ्यायचं. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे, ती भाजी लवकर शिजेल. वरतून झाकणच ठेवून चूल कशी पेटते बघा, मंद मंद. लाकडं म्हणजे मी जास्त मोठी नाही टाकले, छोटे ह्याच्यावर करते. हे बघा पाणी पण आटत चाललेलं आहे बघा, शिजत आलेलं आहे ना. त्याच्यावर झाकण ठेवून त्याचा शिजेल. आणि ही कशी पटकन आणि चवदार सगळ्यांना आवडेल अशी भाजी होते. आणि डब्यासाठी ही चांगली भाजी आहे. मी ज्योती, तुम्ही पाहत आहे ज्योती कुकिंग चॅनल. ही भाजी तुम्हाला कशी आवडली का एकदा तुम्ही करून बघा. आणि आवडली असेल तर लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि मैत्रिणींना पण शेअर करू शकता तुम्ही. आता ही भाजी शिजत आलेली आहे. त्याच्यावर आता आपल्याला वरून कोथिंबीर पेरायची आहे का ती भाजी खूप सुंदर दिसते. मग पिवळ्यावर हिरवं का. आता ही भाजी ऑलरेडी झालेली आहे. आता मी तुम्हाला झाकण काढून दाखवते, खालवर करून घेते. आता भाजी पूर्ण शिजली आहे. हे बघा रंग कसा पिवळा, कारण याच्यामध्ये मसाला टाकला नाही आहे, मिरचीचा वापर केला आहे. आता ही कोथिंबीर मी टाकलेली आहे, हिरवीगार, पिवळं आणि हिरवं कॉम्बिनेशन बघा कसं सुंदर दिसतं आहे. त्यामध्ये एक लाल मिरची आणि हिरवी मिरची खालीवर केलेलं बघा, असं सुंदर वाटते. आणि हे तुम्ही भाकरी, चपाती हे बघ खाऊ शकता. सुंदर खाण्यामध्ये पण भारी वाटते. मी आज या भाजीसाठी भाकरी केलेली आहे आणि आज आम्ही भाकरीबरोबर खाणार आहे. आता ही ऑलरेडी भाजी झालेली आहे. परत त्याचं झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर. तुम्ही ही एकदा करून बघा
आणि कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली आहे. 10 मिनटात होणारी मुळ्याची भाजी चवीला आणि आरोग्याला खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्कीच बनवा ही भाजी. आणि आता मुळ्याच्या भाजीचं सीझनच आहे, त्याच्यामुळे जेवढं खायला मिळते तेव्हा खाऊन घ्यावे. आज मी भाकऱ्या केलेल्या आहेत. बघा, आज भाकऱ्याबरोबर खाणार आहे. हे बघा, मी भाजी सर्व केलेली आहे आणि भाकऱ्या केलेल्या आहेत. हे बघा, पिवळी छान हिरवी लाल अशी भाजी. मुळ्याची भाजी वाटतही नाही आहे. बघा, असं वाटतं बटाट्याची भाजी केली आहे. हे बघा माझ्या भाकऱ्या आणि बघा मी तोडले, शिजले भाजी पूर्ण. तर खायला एकदम यम्मी वाटतं, अगदी खाताना सुंदर अगदी. खावं असं वाटतं, पण नाही, तुम्हाला दाखवते पहिले. हे बघा पूर्ण शिजलेली आहे. कशी वाटली? थँक्यू.